नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो। यामध्ये आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय। विशेष करून हा दोन्ही पेपरसाठी काय आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे। पेपर 1 साठी सुद्धा आणि पेपर 2 साठी सुद्धा। दोन्ही ठिकाणी हा किती मार्काला आहे तर 30 मार्काला आहे। म्हणजे तुम्हाला पेपर जर पास करायचा असेल तर हा कॉमन सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं, याचा अभ्यास तुम्हाला परीक्षेमध्ये करायचा आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, आजचे जे आपण प्रश्न घेतलेले आहेत हे कोणते प्रश्न आहेत तर उपयोजनात्मक प्रश्न आहेत। म्हणजे एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करू शकता असं तुम्हाला विचारलेलं असतं। काय असतंय, तुम्ही काय करू शकता असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं असतंय आणि त्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं असतंय। आता या ठिकाणी काय होतं बघा, बऱ्याच वेळेस जेव्हा असा प्रश्न विचारला जातो ना, त्यावेळेस 2-3 पर्याय असे असतात की आपल्याला त्यापैकी सगळेच योग्य वाटू शकतात। कमीत कमी 2 पर्याय असे असतात की आपल्याला ते दोन्ही काय होतात, योग्य वाटतात किंवा बरोबर वाटतात। मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, जो सगळ्यात योग्य असेल, जे उत्तर सगळ्यात जवळचं असेल ते आपल्याला निवडायचं असतंय। आणि त्या ठिकाणी उत्तर निवडताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे सकारात्मकता। ठीक आहे, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करायचा असतो, या ठिकाणी निगेटिव्ह दृष्टीने विचार करायचा नसतो असे प्रश्न सोडवताना। मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया आपण। तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी शारीरिक दृष्टीने दिव्यांग आहे। वर्गातील इतर विद्यार्थी त्याच्यासोबत बोलणे राहणे पसंत करीत नाहीत। अशा वेळी तुम्ही काय कराल? बघा, तुम्हाला काय सांगितलं मी, प्रश्न काय असतो, तुम्ही काय कराल। उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे काय असतात, तुम्ही काय कराल। याच्यासाठी कुठल्याही अभ्यासाची गरज नाही, कुठल्याही पाठांतराची गरज नाही। फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातून उत्तर द्यायचं आहे। कसं उत्तर द्यायचं आहे, सकारात्मक दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह विचार करून उत्तर द्यायचं आहे। मग बघा, एक विद्यार्थी समजा काय शारीरिक दृष्टीने काय दिव्यांग विद्यार्थी आहे तुमच्या वर्गामध्ये आणि बाकीचे विद्यार्थी काय करतात, त्याच्यासोबत बोलणे किंवा राहणे पसंत करीत नाहीत, त्याच्यासोबत खेळत नाहीत, त्याच्यासोबत बोलत नाहीत। तर अशा वेळेस तुम्ही काय कराल असं विचारलंय। मग बघूया पहिला प्रश्न, ऑप्शन काय दिलेत बघा। संबंधित दिव्यांग विद्यार्थ्याला विशेष शाळेमध्ये प्रवेश घेण्यास सांगाल। विद्यार्थ्यांच्या सोबत मिळून दिव्यांग विद्यार्थ्याची खिल्ली उडवाल। बघा, आता हे तर उत्तर काय होईल, पर्याय तर याचा तर काही संबंधच येत नाही, कट झालं। वर्गातील विद्यार्थ्यांच्या आपापसातील समस्याकडे लक्ष घालणार नाही असणार आहे खाली। बघूया आपण काय आहे त्या ठिकाणी। बघा, आपापसातील समस्याकडे लक्ष घालणार नाही म्हणजे असं होईल का, ब कट झाला आपला, क कट झाला, ड बघू। वर्गातील खिल्ली उडवणाऱ्या विद्यार्थ्यांना असे न करण्यास समजावाल। बघा, जे असे विद्यार्थी त्यांना काय असं न करण्यास समजावाल, मग हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे। का तर इथं काय आहे, सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हनेस आहे, म्हणून आपलं हे उत्तर असणार आहे। ठीक आहे, प्रश्न सोपे असतात, त्याच्यासाठी काही पाठांतराची गरज आहे का, तुम्ही काय कराल असं विचारलेलं असतं। ठीक आहे, आता या ठिकाणी अजून एक गोष्ट, मला त्या दिवशी एका शिक्षकांचा फोन आला आणि ते काय म्हटले, सर इथं विचारलं तुम्ही काय कराल, मग ते आम्ही काही उत्तर लिहिलं तरी ते बरोबर पाहिजे, आम्ही त्या सिच्युएशनला असं करू, पण तसं अपेक्षित नाही, तुम्ही योग्य केलं पाहिजे असं त्यांना अपेक्षित आहे। म्हणजे तुम्ही काही कराल, तुम्ही म्हणता ना आम्ही आमच्या मनाचे मालक आहेत, तसं जमणार नाही। तुम्हाला इथं काय करायचं आहे, अगदी योग्य आणि सकारात्मक असं उत्तर लिहायचं आहे। हे प्रश्न वाटतात सोपेच आहेत, परंतु वाटतात तितके सुद्धा सोपे नाहीत। बऱ्याच वेळेस आपल्या मेंदूमध्ये कन्फ्युजन करून टाकणारे हे प्रश्न आहेत, कारण 2 पर्याय असे असतात की जे अगदी जवळचे असतात। बघूया आपण दुसरा प्रश्न। बघा, मुख्याध्यापक तुम्हाला शाळा सिद्धी अंतर्गत शाळेचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपवितात, यासंबंधी तुमचा दृष्टिकोन काय असेल। बघा, आता शाळेच्या मुख्याध्यापकाने काय केलंय, तुम्हाला एक एक्स्ट्राचं काम दिलंय, ते म्हणजे काय, शाळा सिद्धी अंतर्गत मूल्यांकन करण्याचं काम दिलंय। मग अशा वेळी तुमचा दृष्टिकोन काय असेल असं विचारलंय। मग बघा, पहिलं ऑप्शन काय दिलंय, मुख्याध्यापकांना दुसरे शिक्षक ही जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करतील असे सांगाल। तुम्ही सोपवलेली जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने पूर्ण कराल। प्रस्तुत जबाबदारी टाळण्यासाठी मेडिकल रजा काढाल। बघा, जिथं निगेटिव्ह असेल ना ते तर लगेच कट करून टाकायचं। ठीक आहे, डोक्यातच ठेवायचं नाही। त्याच्यानंतर शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे ही जबाबदारी देण्यासंबंधी तुम्ही संस्था चालकाकडे अपील कराल। बघा, अपील करणं काय आहे, निगेटिव्हनेस आला। 2 ऑप्शन कट झाले, 2 ऑप्शन बघा बऱ्यापैकी आपल्याला काय आहेत, योग्य वाटतात।
पण त्याच्यातलं जास्तीचं योग्य काय आहे, तर आपल्याकडे जी सोपवलेली जबाबदारी हे आपण काय करू, अधिक कार्यक्षमतेने काय करू, पूर्ण करू. मग हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. लक्षात येते, प्रश्न सोपे आहेत, फक्त सोडवताना तुम्हाला काय करायचं आहे, चारही पर्याय वाचून बघायचे आहेत. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये तुम्हाला जिथं वाटेल ना उत्तर हे बरोबर आहे तो प्रश्न क्लिक करायचा, पुढचे पर्याय वाचायचे नाहीत. पण याच्यामध्ये तसं करायचं नाही, तुम्हाला चारही पर्याय वाचून बघायचे आहेत. का, तर एखादा पर्याय हा त्याच्यापेक्षाही बेस्ट असू शकतो. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सगळे पर्याय वाचायचे आहेत. आणि प्रश्न हे थोडे काय, थोडे मोठाले असतात, पर्याय सुद्धा थोडे मोठाले असतात, त्याच्यामुळे वाचायला काय होतं, वेळ जातो. बघा आता आपल्या इथं बघा एका याच्यावर प्रश्न सुद्धा बसत नाहीत. ठीक आहे, थोडंसं झूम आउट करतो. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, एक पर्याय आपण खाली ठेवू. बघा, तुमच्या शेजारील एक शिक्षक दररोज सकाळी तुमचे वर्तमानपत्र वाचण्यास मागतात. वर्तमानपत्र मागताना वर्तमानपत्र तुम्ही वाचले की नाही याचा ते थोडाही विचार करीत नाही, तेव्हा तुम्ही अशा शेजारील शिक्षकांची सवय कशी सोडवाल. बघा, तुमचे एक शेजारचे शिक्षक आहेत, ते काय करतात, रोज सकाळी तुमच्याकडून वर्तमानपत्र मागून घेतात. पण ते वर्तमानपत्र मागताना याचा विचार करीत नाहीत की बाबा तुमचं वर्तमानपत्र वाचून झालंय की अर्ध वाचलंय की तुम्ही नंतर वाचणार आहेत, याचा कसलाही विचार न करता ते काय करतात, तुम्हाला वर्तमानपत्र दररोज सकाळी मागतात. मग तुम्ही त्यांची ती सवय मोडण्यासाठी काय कराल असं विचारले. बघूया काय कराल. तुम्ही त्या शिक्षकाला कोणती ना कोणती वस्तू मागण्यास प्रारंभ कराल. कोणती ना कोणती वस्तू मागण्यास प्रारंभ कराल. बघा इथं पुन्हा निगेटिव्हनेस आला, कट झालं. ज्याच्यात निगेटिव्हनेस येईल ना ते अजिबात डोक्यातूनच काढून टाकायचं. संबंधित शिक्षकांना वर्तमानपत्र आले नाही असं सांगाल. बघा इथं पुन्हा काय, खोटं बोलायचंय, म्हणजे हे सुद्धा काय करायचं, काढून टाकायचं. संबंधित शिक्षकाच्या चुकीच्या सवयीची त्याला त्याच्या शाळेतील शिक्षकांशी चर्चा कराल. बघा आता काय, इथं चूक कोणाची आहे, त्या शिक्षकाची आहे, पण चर्चा आपण कोणापाशी करतोय, शाळेतल्या इतर शिक्षकापाशी. मग हे चालेल का, नाही चालणार. म्हणजे मग राहिला प्रश्न आपला काय असणार आहे, पर्याय क्रमांक ड हे आपलं उत्तर असणार आहे. बघूया काय, संबंधित शिक्षकाला त्याची चुकीची सवय सांगून त्यामध्ये बदल करण्यास सांगत. बघा काय, सकारात्मकता आली, म्हणजे काय, त्या शिक्षकांना त्याच्या चुकीची जाणीव करून देऊ आणि त्याच्यामध्ये बदल करायला सांगू. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी, फक्त एवढं डोक्यात ठेवायचं, उत्तर आपलं कसं आलं पाहिजे, सकारात्मक उत्तर आलं पाहिजे. आपण आज घेतलेले सगळे प्रश्न काय आहेत, उपयोजनात्मक आहेत आणि परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये आपण तुम्हाला काय काय देणार आहे बघा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर याच्यावरतीच आपण तुम्हाला अतिशय फ्रीमध्ये अतिशय IMP अशा तुम्हाला नोट्स देत आहोत, ज्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मानसशास्त्र असेल, सायन्स सुद्धा आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इयत्ता 4थी ते इयत्ता 8वीचे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान ह्या विषयाच्या नोट्स सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. आता परीक्षेला जाता जाता अगदी शेवटच्या 2 तासामध्ये जरी तुम्ही आपलं मानसशास्त्र आणि ह्या 4थी ते 8वी विज्ञानच्या नोट्स वाचल्या तरी ह्या 2 नोट्समधूनच तुम्हाला 50 मार्क या ठिकाणी 100% पडतील. किती मार्क पडतील, एवढ्या 2 नोट्स जरी वाचल्या तरी 50%. आणि हे बाकीच्या जर तुम्ही प्रश्नपत्रिका झालेल्या जरी पाहिल्या तरी तुम्हाला परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क काय सहज पडू शकतात. दिवस थोडे आहेत, अगदी कमी वेळेत तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 100% पास होण्याची गॅरंटी या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार आज जर टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडेल, तर 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, गुगल पे फोनपेला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, या नंबरवर
139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला तुम्हाला शेअर करायचा आहे. तुमचा व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. तुम्हाला सांगितलं मी आज आपण घेतलेले सगळे प्रश्न काय आहेत, तर उपयोजनात्मक प्रश्न आहेत. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल असे विचारले असणारे प्रश्न आहेत. तुम्ही अध्यापन करत असलेल्या विषयावर एक नवीन पुस्तक बाजारात आले, तुम्ही प्रस्तुत पुस्तक वाचू इच्छिता, तेव्हा तुम्ही ते पुस्तक मिळविण्याची व्यवस्था कशी कराल. बघा, तुम्ही जी एखादी गोष्ट शिकवताय त्या गोष्टी संदर्भात एखादं चांगलं पुस्तक काय झालंय, मार्केटमध्ये आलंय, बाजारात आलंय आणि तुमची अशी इच्छा आहे की बाबा ते पुस्तक माझ्याकडे असावं, तर मग तुम्ही काय कराल ते पुस्तक मिळवण्यासाठी असं विचारले. बघूया पहिला ऑप्शन काय आहे, संबंधित पुस्तक प्रकाशाला किंवा प्रकाशकाला शाळेला भेट देण्याची विनंती कराल. आता बघा, भेट देण्याची विनंती कराल, काही चुकीचं आहे की याच्यामध्ये, काही चुकीचं नाही. आपण शाळेसाठी मागून घेतोच वस्तू, ठीक आहे, म्हणजे याच्यात काही चुकीचं नाही. मग हे उत्तर कट करायचं का लगेच नाही, राहून द्यायचं. पुढचं बघू, शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन पुस्तक खरेदी कराल. मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन पुस्तक खरेदी कराल, याच्यात बी काही चुकीचं आहे का, काही चुकीचं नाही, करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, स्वतः ते नवीन पुस्तक खरेदी कराल, याच्यात बी काही चुकीचं आहे का, काही चुकीचं नाही. तिन्ही ऑप्शन मधली कुठलीच गोष्ट चुकीची नाही. चौथा ऑप्शन बघू, शाळेतील विद्यार्थ्यांची लोकवर्गणी काढून शाळेसाठी पुस्तक खरेदी कराल. आता तसं जर पाहिलं तर लोकवर्गणी काढून पुस्तक खरेदी करणं ठीक आहे, पण इथं काय आहे, विद्यार्थ्यांची शब्द आहे, मग विद्यार्थ्यांकडून आपण लोकवर्गणी काढू शकत नाही. म्हणजे आपल्याला हे तिन्ही ऑप्शन काय आहेत, तसं पाहिलं तर काय तिन्ही ऑप्शन योग्य आहेत. पण तुम्हाला मी काय सांगितलं, आपल्याला जास्तीत जास्त योग्य असणारं ऑप्शन निवडायचं असते, ठीक आहे. मग यापैकी जास्तीत जास्त योग्य कोणतं येईल, क येईल, की बाबा ते पुस्तक मी स्वतःच काय करीन, खरेदी करील. ह्या बाकीच्या भानगडीत पडणारच नाही, ते स्वतः पुस्तक मी काय करील, खरेदी करील. हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, 5 नंबर. तुमचा एक विद्यार्थी समस्यांना त्रासून आत्महत्या करण्याचा विचार करीत आहे. संबंधित विद्यार्थ्याला आत्महत्येचा विचार सोडून देण्यासाठी तुम्ही त्याला कसे समजाल. बघा, तुमचा एक विद्यार्थी आहे ज्याच्या डोक्यात विचार आहे बाबा की मला काय करायचे, वैतागून वैतागून काय करायचंय, सुसाईड करायचंय. मग तुम्ही त्याच्या डोक्यातून आत्महत्या करण्याचा विचार सोडून देण्यासाठी तुम्ही त्याला कसं समजावाल, कसं समजावायचं बघूया. त्याची तक्रार त्याच्या आईवडिलांकडे करा. बघा, इथं काय आली, तक्रार करायचं आलं, विषय कट झाला. त्याला आत्महत्याचा विचार केल्याबद्दल रागवणं, पुन्हा निगेटिव्ह पण आला, विषय कट झाला. त्याची समस्या ऐकून घ्याल व सहानुभूतीपूर्वक समजावाल. ठीक आहे, समस्या ऐकून घेऊन काय करू, सहानुभूतीपूर्वक समजू. त्याच्यानंतर खालचं बघू, संबंधित विद्यार्थ्याच्या मित्रांना त्याला समजविण्यास सांगाल. बघा, दोन्ही गोष्टी काय त्या ठिकाणी योग्य आहेत, दोन्ही गोष्टी काय आहेत, योग्य आहेत. पण जास्तीचं योग्य कोणतं आहे, तर बाबा मित्राला समजावून सांगण्यापेक्षा काय करा, तुम्हीच त्याला समजून घ्या आणि त्याचा समजून सांगा त्याला. ठीक आहे, त्याची समस्या ऐकून घेऊन तुम्हीच त्याला काय करा, समजावून सांगा. हे योग्य आहे. मग आपलं उत्तर काय असेल, क या ठिकाणी उत्तर असेल. म्हणजे सगळं इथंच आहे, सगळं आपल्या प्रश्नामध्येच दिलेलं आहे. फक्त तुम्हाला त्याची व्यवस्थित काय करायची, उलगड करायची. शाळेतील एका प्रश्नावरून तुमचे मुख्याध्यापकाशी भांडण होते. मुख्याध्यापकाचं तुमचं काय झालं, एखाद्या शाळेतल्या XYZ प्रश्नावरून काय झालं, भांडण झालं. मुख्याध्यापकाशी भांडणानंतर तुम्ही काय निर्णय घ्याल. मुख्याध्यापकाशी बोलणे बंद कराल. जमन का बोलणे बंद करून, कसं जमन, कट. मुख्याध्यापकांची ठिकठिकाणी टिंगल टवाळी करण्यास प्रारंभ. बघा, जिथं निगेटिव्ह पण आहे ना, ते प्रश्न लगेच कट करून टाकायचे, ते पर्यायच कट करून टाकायचे. म्हणजे आपल्या डोक्यात ठेवायचेच नाही, कारण ते आपलं उत्तर नसतंच. भांडणानंतर सर्व विसरून जाल. ठीक आहे, भांडणाची ही स्थिती का आली याचा विचार कराल. बघा, दोन्ही गोष्टी काय येतात, ठीक आहेत, की बाबा भांडण कशामुळे झालं, मग त्यांची चूक होती की माझी चूक होती, यात सुद्धा आपण विचार करू शकतो. पण त्याच्यापेक्षा सुद्धा बेटर काय आहे, की भांडणानंतर सगळं विसरून जाऊ. जे झालं ते झालं, चूक त्यांची असो किंवा माझी असो, जे झालं ते झालं. भांडण विसरून जाऊन काय करू, आपण पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, 7 नंबर. तुमच्या शाळेमध्ये ज्ञानरचना वादावर एका व्यासंगी व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या काळातच तुमच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची जबाबदारी आहे, तुमच्यावर आहे. सॉरी, लाईट चमकते. तुमच्यावर
वार्षिक स्नेहसंमेलनाची जबाबदारी आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल बघा. आता तुमच्या शाळेमध्ये काय आहे, ज्ञानरचनावादावरती एका व्यक्तीचं काय आहे, व्याख्यान आहे, म्हणजे जे तुमच्यासाठी ऐकणं सुद्धा काय आहे, आवश्यक आहे. परंतु त्याच वेळेस काय झालंय, शाळेचं स्नेहसंमेलन आहे आणि त्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर दिली. मग तुम्ही अशा वेळी काय निर्णय घ्याल, मग बघूया काय निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला सोपवलेल्या कामगिरी व्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्याकडे लक्ष देणार नाही. निगेटिव्ह आलं कट करून टाकायचं. आपल्या कामातून वेळ काढून व्याख्यान ऐकाल, ठीक आहे, कामातून वेळ काढून व्याख्यान ऐकू शकतो, तसंच राहू द्यायचं. काही वेळ व्याख्यान ऐकून आपल्या कामास निघून जाल. बघा इथं काय झालंय, काही वेळ व्याख्यान ऐकलंय, याच्यापेक्षा हे चांगलंच आहे की नाही. सगळं व्याख्यान ऐकणं कधी चांगलंच की नाही, काही वेळ ऐकण्यापेक्षा हे कट होईल. आपल्या सहकारी शिक्षकाला संबंधित भाषणाचे प्रमुख मुद्दे लिहून आणण्यास सांगाल, ठीक आहे, असं पण करायला सांगू शकतो आपण. पण सगळ्यात योग्य काय या दोन्हीमध्ये, की बाबा ते तुम्ही स्वतःच वेळ काढून काय करा, ऐका, ते काय होईल, सगळ्यात बेटर राहील. पुढचा प्रश्न 8 नंबर, तुम्ही एका सर्कस पाहण्यास जाता तेव्हा तिथे तिकीट खिडकीवर तुमचा विद्यार्थी तुम्हाला दिसतो, अशा वेळी तुम्ही काय कराल. आता बघा तो विद्यार्थी तुम्हाला तिकीट खिडकीवर दिसला म्हणजे तिकीट घ्यायला नाही दिसला, तिकीट विकणारा दिसलाय, तिथं काम करताना दिसलाय, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणता तिथं दिसलाय, तिथं विद्यार्थी तिथंच बदलून काढतो, कशाला सर्कस बघायला जातो. तसं नाही, ते काय आहे, तिथं तो तिकीट विकताना किंवा त्या विकणाऱ्या व्यक्तीस मदत करताना, म्हणजे तिथं तो काम करताना तुम्हाला दिसलाय. मग अशा वेळेस तुम्ही काय कराल असं विचारलंय. मग बघूया, संबंधित विद्यार्थ्याला मोफत तिकीट द्यायला सांगू. बघा म्हणजे तो तिथं तिकीट वाटतो, मग आपण त्याला म्हणून अरे मी तुझा शिक्षक आहे, मला तिकीट मोफत दे, असं होईल का, नाही. सर्कस न पाहता घरी निघून जाल, ठीक आहे, तो तिथं आहे, पण सर्कस न पाहता का निघून जायचं, याचा काही संबंध आहे का. सर्कशीचे तिकीट खरेदी कराल व संबंधित विद्यार्थ्याला शाळेत त्याच्या आर्थिक अडचणी विचाराल, ठीक आहे ना. तिथं तिकीट काढताना आता त्या सिच्युएशनला तुम्ही तिकीट काढून त्याच्यासोबत बोलून 2 शब्द बोलून पुढे जाताल, सर्कस पाहताल. आणि शाळेत आल्यावर तो एकटा असताना त्याला बाजूला घेऊन विचारतात, बाबा तुझी घरीची परिस्थिती कशी आहे, काय आर्थिक अडचणी आहेत, त्याच्यासाठी तुला अभ्यास किंवा शाळा सोडून काम करायला जावं लागतं, असं त्याला तुम्ही विचारू शकता. दुसऱ्या व्यक्तीला आपले तिकीट खरेदी करण्यास सांगाल, हे पण नाही. मग आपलं हे काय असणार या ठिकाणी, उत्तर असणार आहे, ठीक आहे. प्रश्न सोपे आहेत, उत्तर सुद्धा सोपे आहेत, फक्त तुम्हाला तुमचा थोडा कॉमन सेन्स वापरायचा आहे. तुम्ही वर्गामध्ये अतिशय परिश्रमाने अध्यापन करता तरीही काही विद्यार्थ्यांना तुमचे शिकविणे समजत नाही. या परिस्थितीत तुम्ही कोणाला दोषी ठरवाल. बघा आता काय होतं, एखाद्या वेळेस काय होतं, एखादा शिक्षक खरंच प्रामाणिक असतो, म्हणजे त्याचे काम करण्याची काय असते, मनाची इच्छा असते, तो वर्गात सारखं विद्यार्थ्यांना कंटिन्यू शिकवित असतो, परंतु काही विद्यार्थ्यांना ते समजत नाही. मग अशा वेळेस काय, कोणाला दोषी ठरवतात बघूया. अभ्यासक्रमाच्या निरस्तेला, अभ्यासक्रम कधी चुकीचा असू शकतो का, नाही. राजकारण करणाऱ्या आपल्या सहकारी शिक्षकांना, आता विद्यार्थ्याला समजत नाही, त्याचा सहकारी शिक्षकांचा काय संबंध, काहीच नाही. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराला, आपल्या आता विद्यार्थ्याच्या बौद्धिक स्तराला, म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याबद्दल तर वाईट काही बोलायचंच नाही. त्याच्यानंतर आपल्याला अध्यापन करण्याच्या पद्धतीला, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आपलीच अध्यापन करण्याची पद्धत काय चुकत असेल, म्हणजे आपण मस्त प्रामाणिकपणे शिकवतोय पण काहीतरी वेगळ्या मेथडने शिकवत असू, तर त्याला समजत नसेल. म्हणजे काही लोक असतात बघा, जे काय करतात नुसतं मोठमोठ्याने बोलतात, म्हणजे मोठ्याने बोलणं किंवा मोठ्याने शिकवणं हेच चांगलं अध्यापन आहे का, नाही. तुम्ही कसंही शिकवा, फक्त ते काय त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, म्हणजे त्यांना ते समजलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया, 10 नंबर. तुमचा एक विद्यार्थी रस्त्यावर वाहतुकीच्या कोणत्याही नियमाचे पालन करीत नसल्याचे तुमच्या निदर्शनास येते, अशा वेळी तुम्ही काय कराल. तुमचा एक विद्यार्थी आहे जो तुम्हाला रस्त्यावरती दिसतो, आपली स्कूटी गाडी घेऊन वाकडा तिकडा सिग्नलला थांबत नाही, इंडिकेटर देत नाही, अशा वेळेस तुम्ही काय कराल असं आपल्याला विचारलंय. वाहतूक पोलिसांना विद्यार्थ्याला त्याची चूक सांगण्यास सांगा. वाहतूक पोलिसांना, ठीक आहे, चूक सांगण्यास सांगाल, कट होतंय. तुम्ही गडबडीत असल्याने त्याला शाळेत आल्यावर समजावाल. विद्यार्थी स्वतःचा अपघात झाल्यानंतर शिकेल असे मानाल, हे होईल का, काहीच नाही. विद्यार्थ्याला असे करताना बघून तात्काळ थांबून त्याला रस्त्यावर अतिशय सावधपूर्वक चालण्यास सांगाल, ठीक आहे. मग हे आपलं उत्तर असेल. शाळेवर आल्यावर सांगण्यापेक्षा बाबा इथली इथंच सांगून टाकू ना, त्याला थांबून काय करू आपण, रस्त्यावर अतिशय सावधानपूर्वक चालण्यास सांगू, की जेणेकरून कुठलाही अपघात होऊ नये, ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात काही विद्यार्थी उपद्रव करणार असल्याचे तुम्हाला समजते, त्यांची नावेही तुम्हाला कळतात, अशा स्थितीत तुम्ही काय कराल. तुमच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे, तिथं काही मुलं तुमच्या शाळेतलेच मुलं आहेत ते
धिंगाणा घालणार आहेत म्हणा किंवा काही व्यत्यय आणणार आहेत आणि तुम्हाला त्यांची नावं पण कळालेत, त्यांच्यातल्याच एक जणांनी तुम्हाला नावं सांगितलेत, बस सर असे असे XYZ 3 व्यक्ती आहेत आणि ते आपल्या कार्यक्रमामध्ये काय करणार आहेत, गोंधळ करणार आहेत, मग त्यावेळी तुम्ही काय कराल? उपद्रव करणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनास येण्यास अटकाव करणार, त्यांना येऊच द्यायचं नाही. निगेटिव्ह आलं, कट. संबंधित विद्यार्थ्यांना शाळा ही आपल्या सर्वांची आहे हे समजावून सांगून शाळेच्या समाजातील नावाचे रक्षण करण्यास सांगाल. ठीक आहे, योग्य गोष्ट आहे, पण तरी खालचे पर्याय बघायचे आहेत. लगेच योग्य वाटलं म्हणून लगेच उत्तर लिहायचं नाही. तत्काळ पोलिसांना बोलवून संबंधित विद्यार्थ्यांना कठोर समज द्याल, हे तर चुकीचंच आहे. संबंधित विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची शिफारस करणार, बघा हे पण चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय असेल? बच हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया, 12 नंबर. तुमचा एक विद्यार्थी कौटुंबिक समस्यांना त्रासून अतिशय निराश झाला आहे. आपल्या समस्येचे निदान करण्यासाठी तो तुमच्याकडे येतो. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमचा एक विद्यार्थी आहे, त्याच्या घरामध्ये काहीतरी कौटुंबिक वाद असतील, समस्या असतील आणि तो त्या समस्या सांगण्यासाठी तुमच्याकडे आलाय. मग त्यावेळेस तुम्ही काय कराल? आई वडिलांशी असलेले संबंध तोडून टाकण्यास त्याला सांगू, इतकं चुकीचं काम करू का आपण? नाही. त्याला धैर्याने परिस्थितीला सामोरं जाऊन शिक्षण पूर्ण करायला सांगू. ठीक आहे बाबा, काय कर? धैर्याने परिस्थितीला सामोरं जाऊन काय कर? शिक्षण पूर्ण कर. कुठल्याही परिस्थितीत शिक्षण सोडू नको. कुटुंबापासून वेगळे होऊन त्याला वसतिगृहात राहण्यास सांगाल. कुटुंबापासून वेगळं असं करू शकतो का आपण? नाही. त्याच्याशी व्यर्थ बोलणार नाही, कारण तुमचे कार्य फक्त अध्यापन करणे आहे. हे पण काय होईल? चुकीचं होईल. मग आपलं काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हेच आपलं या ठिकाणी उत्तर असेल. पुढचा 13 नंबर प्रश्न. शिक्षकांना 8वा वेतन आयोग देण्यासंबंधी तुम्हाला काय वाटतं? बाबा द्या, लवकर द्या, असंच वाटतं मला, माहिती आहे. ठीक आहे, बघू. 7व्या वेतन आयोगाची आवश्यकता नाही असे म्हणाला. इथं आता 7व्या नाही पाहिजे, इथं काय पाहिजे? 8व्या पाहिजे होतं. ठीक आहे, टायपिंग मिस्टेक. आवश्यकता नाही असे मानाल. आवश्यकता नाही असं कसं होईल? हे तर मानायचंच नाही, आपणच मानल्यावर काय होईल? इथं पण 8वाच पाहिजे. 8वा वेतन आयोग त्वरित लागू करण्यासाठी आंदोलन कराल. ठीक आहे, पुढचं बघू. अध्यापन व्यवसायाकडे हुशार व्यक्तींनी आकर्षित होण्यासाठी ही एक चांगली बाब असल्याचे मानणार. बाब तर चांगलीच आहे, पण उत्तर हेच आहे का? बघू अजून खाली. आपल्या वेतनातील काही भाग सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचा संकल्प कराल. हे बेस्ट आहे. काय? हे अतिशय योग्य आहे. हे पण योग्य आहे, हे पण योग्य आहे. ठीक आहे, आंदोलनाचा मार्ग करण्यासाठी सुद्धा आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आहे, हे सुद्धा योग्य आहे. परंतु या तिन्हीपैकी योग्य कोणतं आहे? अतिशय योग्य कोणतं आहे? तर हे ड तिन्हीपैकी अतिशय योग्य आहे. म्हणजे आपण म्हणतो ना गुड, बेटर, बेस्ट किंवा, ठीक आहे, मग त्यापैकी हे काय आहे? बेस्ट आहे. मग हेच आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर. तुमच्या वर्गातील विद्यार्थ्याला फळ्यावरील व्यवस्थित दिसत नाही, तो तुम्हाला समोर बसवण्यास परवानगी मागतो. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमच्या वर्गातला एक विद्यार्थी आहे, त्याला फळ्यावरचं दिसत नाही, म्हणून तो म्हणतो बाबा सर मला समोर बसण्याची परवानगी द्या. मग तुम्ही काय कराल? विद्यार्थ्याला डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासणी करून येण्यास सांगाल. तिकडंच कोपऱ्यात बस आणि उद्या डोळे तपासून ये, असं म्हणू का आपण? नाही. विद्यार्थ्याला चष्मा लावण्याचा सल्ला द्याल. डायरेक्ट चष्म्याचा सल्ला देऊ का आपण? नाही देणार. विद्यार्थ्याला समोर बसवून त्याला डॉक्टरकडे डोळे तपासणीसाठी घेऊन जाल. फळ्यावरील दिसत नाही ही त्याची व्यक्तिगत समस्या असल्याचं मानाल. व्यक्तिगत समस्या कशी असेल ती? नाही. मग आपलं उत्तर काय असणार आहे? त्याला काय करू? आज तर आपण त्याला समोर बसवू, जवळ बसवू, पण त्याला त्याचबरोबर काय करू? डॉक्टरकडून डोळे तपासण्यासाठी सुद्धा घेऊन जाऊ. म्हणजे दोन्ही गोष्टी काय या ठिकाणी अतिशय योग्य आहेत. 15 नंबर. एका विद्यार्थ्याच्या वर्तनावर तुम्ही नाराज आहात, त्याला परीक्षेत गुणगान कसं कराल? एखादा विद्यार्थी असतो जो आपल्या डोक्यातच बसलेला असतो, कधी खोड्या करणार, काही करणार, काहीही शाळेत कांड झालं तर त्याचं नाव असतं, असा एखादा विद्यार्थी असतो. मग त्याचा तुम्ही पेपर तपासणार आहेत किंवा त्याचं गुणगान तुम्ही करणार आहे, तर कसं करताल असं विचारलंय. मग बघू. मनात आकस ठेवून त्याचे गुण कमी करून. बघा, शिक्षक असताना मनास आकस ठेवून कुठलीही गोष्ट करायची नाही. पहिला पर्याय कट. आपल्या सहकाऱ्यांनाही त्या विद्यार्थ्याचे गुण कमी करण्यास सांगाल. निगेटिव्ह, कट. पक्षपातीपणा न करता गुणगान कराल. बघा, पक्षपातीपणा न करता गुणगान करणार हे सकारात्मक आहे, पण उत्तर हे आहे का नाही अजून खालचं वाचल्याशिवाय क्लिअर करणार नाही आपल्याला. पूर्वग्रहरहित दृष्टिकोनातून त्याच्या क्षमतेनुसार याचे मूल्यांकन कराल. बघा, पूर्वग्रहरहित दृष्टिकोनातून त्याच्या क्षमतेनुसार त्याचं काय करू आपण? मूल्यांकन करू. मग ह्या दोन्हीपैकी बेस्ट कोणतं आहे?
तर हे बेस्ट आहे. मग ड हे आपलं उत्तर असणार आहे. दोन्ही योग्य आहेत, पण त्याच्यापेक्षा अतिशय योग्य कोणतं आहे तर ड आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता इथं काय विचारलं आपल्याला, 2 विधानं दिलेत आणि त्या 2 पैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलंय. बघूया. शाळांच्या वाढलेल्या संख्येमुळे शाळांचे पर्यवेक्षण व तपासणी समाधानकारकपणे होऊ शकत नाही. शाळांची संख्या वाढल्यामुळे काय पर्यवेक्षण व तपासणी व्यवस्थित होऊ शकत नाही. बरोबर होतंय. जेवढी संख्या जास्त राहील तेवढं काय होतं पर्यवेक्षण यंत्रणेवरती ताण येतो. दुसरं बघू, अधिक संख्येमुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात योग्य सुसंवाद राहत नाही किंवा सुसंवाद नाही. मग या ठिकाणी काय असणार आहेत आपले दोन्ही विधानं बरोबर असणार आहेत. पुढचा प्रश्न पाहू. 17 नंबर, एका चांगल्या शिक्षकाला शिक्षण पद्धतीचे ज्ञान असणे का आवश्यक आहे. एखादा चांगला शिक्षक आहे आणि त्याला शिक्षण पद्धतीचं ज्ञान असणे का आवश्यक आहे. बघूया मग ऑप्शन काय आहेत. यामुळे शिक्षण अधिक प्रभावशाली होते. बरोबर आहे, शिक्षण प्रभावशाली होत आहे. यामुळे शिक्षण कार्य सोप्या पद्धतीने केले जाते. हे सुद्धा बरोबर आहे. यामुळे शिक्षकामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. हे सुद्धा बरोबर आहे. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला माहिती असेल तर त्याबद्दल आपल्यात काय होतो आत्मविश्वास निर्माण होतो. मग आपलं उत्तर काय असेल ड, वरील पैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असेल. म्हणून तुम्हाला मी काय सांगतो, असे प्रश्न वाचताना लगेच उत्तर लिहायचं नाही, 4ही पर्याय वाचायचे नाही तर तुम्ही लगेच अ लिहून मोकळे झाले असते. मग प्रश्न आपलं काय झाला असता चुकला असता. आपलं उत्तर कुठं निघलं थेट ड पर्यंत. म्हणून तुम्हाला काय सांगतो अशा प्रश्नाचे काय करायचे 4ही पर्याय वाचायचे. जे उपविचारात्मक प्रश्न आहेत ना त्याचे 4ही पर्याय तुम्हाला वाचायचेच आहेत. पुढचा प्रश्न 18 नंबर, शिक्षणाद्वारे समाज परिवर्तनाचे उद्दिष्ट सफल होण्यासाठी शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती. बघूया. शिक्षक नेहमी जास्त काम करणारा असावा. चांगली गोष्ट आहे ना, जास्त काम करणारा तर असलाच पाहिजे. बघू. शिक्षक परंपरावादी व स्थितिशील असावा. परंपरावादी आणि स्थितिशील असावा का नाही. शिक्षक हा शिक्षण पद्धतीपेक्षा गतिमान असावा. बरोबर आहे, शिक्षण पद्धतीपेक्षा तो काय गतिमान पाहिजे. वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा शिक्षक असावा. हे सुद्धा ठीक आहे ना, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तर पूर्ण केलाच पाहिजे. पण आता या तिन्हीपैकी सगळ्यात बेस्ट उत्तर कोणतं असेल, शिक्षक हा काय शिक्षण पद्धतीपेक्षा सुद्धा काय असावा गतिमान असावा. तेव्हा काय होईल शिक्षणाद्वारे समाज परिवर्तनाचं उद्दिष्ट सफल होईल. उद्दिष्ट कशाचं विचारलं आपल्याला, समाज परिवर्तनाचं विचारलं, अभ्यासक्रमाचं नाही. नाही तर तुम्ही म्हणून अभ्यासक्रम पूर्ण करणारा असावा. मग याच्यापेक्षा बेस्ट काय हे बेस्ट आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, वर्गातील अध्यापनादरम्यान विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि प्रश्नांची उत्तरे देतात. यावरून आपल्याला काय समजते. बघू. मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व वाढतो. बरोबर आहे. मुलांना पाठ किती समजला हे शिक्षकाच्या लक्षात येते की नाही. आपण प्रश्न विचारले आपल्या लक्षात येतं ना पाठ किती समजला. विद्यार्थ्यांना आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडण्याचे प्रशिक्षण मिळते. हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल वरीलपैकी सर्व हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. पुढचा प्रश्न 20 नंबर, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असणारा एक विद्यार्थी त्याच्या अध्यापनाबाबत अतिशय निष्काळजी आहे. आपण एक शिक्षक म्हणून संबंधित विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी जागरूक असण्यासाठी काय कराल. एखादा श्रीमंत घरातला मुलगा आहे, मग काय करायचंय संबंधित विद्यार्थ्याला कठोरपणे रागवाल का कटच फुलीच डायरेक्ट. उच्च श्रीमंतांना शिक्षणाची फारशी आवश्यकता नाही असं आहे का कटच. त्याच्या अभ्यासातील प्रगतीविषयी त्याच्या पालकाकडे तक्रार म्हटल्यावर सुद्धा कट. मग आपलं उत्तर काय असणार आहे चौथं, त्याचे व्यक्तिगत समुपदेशन करून त्याला अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगू. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 21 नंबर, तुम्ही शिकवित असलेल्या वर्गातील काही विद्यार्थी नापास झाले अशा वेळी तुम्ही काय कराल. काही विद्यार्थी काय झालेत नापास झालेत. भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्यास सांगायचं का नाही. त्या मुलांना पुढच्या वर्गात बसू देण्यासाठी मुख्याध्यापकाकडे शिफारस कराल. बरं ठीक आहे, काही अडचण नाही. त्यांना पुनर्मूल्यांकन करण्यास सांगाल. त्यामागील कारण जाणून त्याला परिश्रम करायला सांगू. मग आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे. आता या तिन्हीपैकी योग्य उत्तर काय असणार आहे हे तुम्हाला काय करायचं मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. एक पर्याय तर मी ऑलरेडी कट केलेला आहे. मग योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ एक लाईक करत चला आणि तुमच्या मित्रपरिवारांना तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला आपला व्हिडिओ नक्की शेअर करत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.